नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये एका रहस्यमयी मंदिराविषयी जाणून घेऊयात. कर्नाटकामध्ये एक हसन म्हणून एक जिल्हा आहे आणि या ठिकाणी 12व्या शतकामध्ये एक मंदिर बांधलं गेलं आहे. प्राचीन काळामध्ये हे ठिकाण सिंहासनपुरी म्हणून ओळखलं जात होतं. हसन जिल्ह्यातील हे मंदिर हसनंबा मंदिर म्हणून ओळखलं जातं. या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर वर्षातून फक्त दिवाळीच्या वेळीच उघडलं जातं आणि त्यामुळे या काळात हजारोंच्या संख्येने भाविक इथे येत असतात. मंदिराचा गर्भगृह तुपाच्या दिव्यांनी उजळवलं जातं आणि पूर्ण मंदिर फुलांनी सजवलं जातं आणि देवीला भाताचा नैवेद्य दाखवला जातो आणि वर्षातून दिवाळीच्या वेळेसच फक्त उघडलं जात असल्यामुळं इथे दिवे लावण्यासाठी, फुले आणि नैवेद्य अर्पण करण्यासाठी मोठ्या संख्येने लोक इथं येत असतात. कारण त्यानंतर पुढच्या दिवाळीपर्यंत या मंदिराचे दरवाजे बंद असतात. या मंदिराचा चमत्कार म्हणजे पुढच्या वर्षी दिवाळीला जेव्हा हे मंदिर उघडलं जातं त्यावेळी पुजाऱ्यांना गर्भगृहामध्ये मागच्या वर्षी अर्पण केलेली फुले, नैवेद्य आणि जळत असलेले दिवे जसेच्या तसे आढळतात. जणू काही ते दिवे आत्ताच लावलेले आहेत आणि या चमत्कारामुळे लोकांची श्रद्धा आणि भक्ती आणखीनच जास्त दृढ होते. इथे दिवाळीमध्ये मोठा उत्सव साजरा केला जातो. दिवाळीमध्ये फक्त 7 दिवसासाठीच या मंदिराचे दरवाजे उघडले जातात. बलिपद्मी म्हणून एक उत्सव साजरा होतो आणि त्यानंतर 3 दिवसांनी हे मंदिर पुन्हा बंद केले जाते.